पूर्वी भावे घे भरारीच्या नवीन आठवड्यातल्या सोमवारच्या या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये आपण ऑक्टोबर हीटच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या टिप्स घेणार आहोत। तसंच फॅशनच्या बाबतीमध्ये थोडीशी माहिती घेऊया आणि शिवाय स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी काही एक्सरसाइजेस पाहूया। सुरुवात करूया या एपिसोडला। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेला आणि केसांना आर्द्रतेचा खूप त्रास होतो आणि त्या अनुषंगाने स्किन केअर टिप्स आपण घेतल्या होत्या। पण आता ऑक्टोबर महिना सुरू झालाय। ऑक्टोबर हीटच्या झळा तुम्ही सोसायला सुरुवात केली असेलच, शिवाय प्रचंड तीव्र सूर्यकिरणांचा सामनाही आपल्याला या दिवसांमध्ये करावा लागतो। म्हणूनच त्वचेची आता वेगळ्या पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे। याच अनुषंगाने आपण स्किन केअर टिप्स पाहूया। उन्हाळा म्हटलं की एक मोठा प्रश्न असतो की स्किन आणि हेअर दोन्हीची काळजी कशी घ्यावी। पहिले म्हणजे ही गोष्ट लक्षात येते की आपण उन्हाळ्यात, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात घेतो त्या सगळ्या काळजी घेत नाही। हे चुकीचं नोशन आहे। म्हणजे बरेचदा लोकांना वाटतं की हिवाळ्यात आपण मॉइश्चरायझर लावतो, पण उन्हाळ्यात ते लावण्याची गरजच नाही, कारण तसेही वातावरण ह्युमिड असतं किंवा गरमी होत असते, उष्णता वाढली असते। पण ही सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे, कारण मॉइश्चरायझेशन हे आपल्या स्किनसाठी कुठल्याही ऋतूमध्ये खूप आवश्यक आहे। सो पहिला नियम हा समरमधल्या स्किन केअरसाठी हा आहे की आपली स्किन मॉइश्चराइज ठेवायला पाहिजे। आता सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट, मी ह्याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं आहे की मॉन्सून आणि विंटर या दोन्ही सीझन्समध्ये सनस्क्रीन लावणं खूप इम्पॉर्टंट आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी। तुम्ही सतत दिवसभर दर 1 तासांनी, दर 2 तासांनी पाणी हे प्यायलाच पाहिजे। बिकॉज पाणी पिल्याने तुमची स्किन हायड्रेटेड राहते, तुमची बॉडी हायड्रेटेड राहते आणि ते तुमच्या स्किनवर ॲक्च्युली दिसतं। सो पाणी पिणं फॉर अ लॉंग टाईम आणि भरपूर पाणी पिणं ही एक ट्रिक आहे एक परफेक्ट स्किन मिळवण्यासाठी समरमध्ये सुद्धा। चौथी महत्त्वाची गोष्ट पाण्याशीच रिलेटेड आहे। एक छोटासा स्प्रे घ्यायचा, त्याच्यात आपण घरचंच पाणी भरू शकतो। त्याच्यात कापराचे दाणे किंवा चंदनाचा एखादा स्प्रे किंवा गुलाबाचं पाणी टाकून ह्या पाण्याचा जो स्प्रे आहे तो तुम्ही तुमच्या स्किनवर 3 ते 4 वेळा दिवसातनं कधीही मारू शकता। लगेच जी तुमची स्किन आहे ती फ्रेश फील होते। म्हणजे जर असं वाटत असेल की ऑफिसमध्ये खूप काम आहे, खूप थकल्यासारखं वाटतंय, तर तेवढ्या 2 मिनिटांसाठी तुम्ही जेव्हा ते पाणी तुमच्या स्किनवर मारता, तुमची स्किन लगेच रिफ्रेश होते आणि लगेच एक तो तरोताजेपणा असतो तो तुम्हाला वाटायला लागतो। पाचवी महत्त्वाची गोष्ट स्किन केअरशी रिलेटेड म्हणजे अशी की डिओ आणि परफ्यूम्सचा वापर त्याच पद्धतीने करावा ज्या पद्धतीने प्रिस्क्राइब्ड असतो। डिओ इतकाच मारायला पाहिजे जेवढाच आवश्यक आहे। डिओ आणि परफ्यूम एकत्र मारायला नको। जर एकत्र मारत असाल तर डिओ असा असायला पाहिजे ज्याला फ्रेग्रन्स नाही आहे आणि मग तुम्ही परफ्यूम यूज करू शकता। पण जर डिओला स्वतःचा एक सुगंध असेल तर 2 वेगवेगळे परफ्यूम्स एकत्र मिक्स करण्यात काहीही इंटेलिजन्स नाही आहे। सो स्किनची काळजी घेण्यासाठी क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग या 3 गोष्टी तुम्ही रेग्युलरली करायला हव्या। म्हणजे तुम्ही जर रोज करू शकत नसाल, वेळ कमी असताना, तर कमीत कमी आठवड्यातनं एकदा क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग करायला हवं। टोनर्समध्ये गुलाबाचं पाणी हे खूप जास्त युजफुल आहे। उन्हाळ्यात तर गुलाबाच्या पाण्याचे खूप जास्त फायदे आहेत। तुमच्या स्किनवर गुलाबाचं पाणी मिरेकल्स करू शकतं। सो ते नक्की वापराल।